थॉट्स, त्या विचार चांगला होण्यासाठी आम्ही ध्यान शिकतो. पहिला प्रश्न, आमचे विचार चांगलेच आहे, तुम्ही काय सांगता, असं मनामध्ये विचार येऊ शकतो. आणि विचारायचं काय एवढं, बघा तुम्ही हेल्थ रिलेटेड सगळे कॅम्प्स बघा, पुस्तकं वाचा, लेक्चर्स बघा, थॉट्स वरती काय बोलत, थॉट्स वरती कोणी काही बोलतात का? आणि आम्ही म्हणतो सगळ्या आजाराचं कारण मूळ ते विचाराचं मूळ कारण. सगळे आजार बघा तुम्ही, म्हणजे सगळं आता इंटरनेटवरती मी जे म्हणतो तर तुम्ही चेक करू शकता, बरोबर आहे की नाही, की सगळे आजार सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे आधी मनात निर्माण होतात आणि मग शरीरावर. आता बघा तुम्ही, मनाचे होतात त्या मनाचा शरीरावरती सतत परिणाम असतो. फक्त काहीतरी ते दिसलं की आपल्याला कळतं. ब्रह्मविद्या म्हणजे 100% सगळं मानसिक असतं. असं ब्रह्मविद्या म्हणते हो, की मानसिक आहे सगळं. आता ते शिकल्याशिवाय अनुभवाशिवाय तुम्हाला ते पटणार नाही. थोडा नाही हो, शरीरातच म्हणजे प्रॉब्लेम आहे. तसं मी विचार करते हे आहे असं म्हणजे बोलते असे आहे. म्हणजे मला तुम्ही योगामध्ये पण बघा, आयुर्वेदात पण बघा, आयुर्वेदात पण हेल्थची व्याख्या दिलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा सगळं तुमचं बरोबर असलं म्हणजे मनाने सुद्धा तुम्ही प्रसन्न असणार, असं सांगतो. मनाने सुद्धा तुम्ही प्रसन्न असणार. हेल्थ इज वेल्थ, WHO ची पण जी व्याख्या आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याची पण जी व्याख्या आहे, त्याच्यामध्ये आता त्याने माइंडचा पण समावेश केला. हू इज हेल्दी, whose mind is healthy, whose mind is happy. आता बघा तुम्ही, काहीतरी दुःखद घटना झाली तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, म्हणजे विचारांचा शरीरावर झालेला हा परिणाम तो दिसला. काहीतरी भीतीची घटना घडली, काळजी वाटली तर पोटात बोलायचं, बापरे सुनामी आली, भूत आलं, काही समथिंग काहीतरी समथिंग लाईक दॅट, तर पोटात बोलायचं. शरीराला काय झालं, काहींना जुलाब होतात, काहींना वॉमिटिंग होतं, जातात लोक डॉक्टरकडे, डॉक्टर औषध देतो, हे घ्या, थांबतं, काही दिवसांनी परत तेच होतं, काही दिवसांनी परत तेच होतं. विचारांचा परिणाम आहे शरीरावर. तुम्हाला मी आता सांगितलं, माझ्याकडे पिकलेली चिंच आणून दिलेली आहे, मला तिखट मीठ लावून दिलं, एकदम पिकलेली आहे, खायला देणार आहे. एवढं बोलल्याने सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. बघा, हा मनातल्या विचारांचा शरीरावर होणार, हा दिसणारा परिणाम आहे, तो सतत होत असतो. पण काहीतरी झाल्याशिवाय आपल्याला आपण म्हणू नाही शकत. राग आला, खूप राग आला, भांडण झालं, हे चेक करा. टेन्शन आलं, शुगरचा तर कोणाला त्रास आहे, टेन्शन नाही, पण शुगर. माणसं खाण्यापिण्यात व्यवस्थित असतात. असे फार लोक क्लेम करतात की तुम्हाला टेन्शन झालं म्हणून शुगर होते. खरं आहे? 100% असं तुम्हाला वाटतं? बघा तुम्ही चेक करा, टेन्शन शुगर होतं. माझा अनुभव सांगू का? या ना, सांगा. हे जुने साधे सांगा. शुगर मानसिकरित्याच होतं. खरं आहे. मग आजकाल जे आपण बोलतोय की शुगर वाढलंय म्हणजे मला ना या गोष्टीचा कंटाळा आलाय ऐकून. म्हणजे माझे जे फ्रेंड आहेत सगळ्यांना, आणि सगळे बोलतात की म्हणजे डॉक्टर्स आहेत जे आयुर्वेदातले, ते बोलतात की तुमच्या आयुष्यात काय टेन्शन आलेलं सांगा. म्हणजे ते त्या पॉईंटवरती येतात. टेन्शन तर मला पण भरपूर आहे. सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम सगळ्यांना नमस्कार. मी 2018ला साधारणतः या त्याचं कारण म्हणजे आलं. पूर्वीच्या वेळेला योगा वगैरे माझं चालू असेल, सगळं चालू असेल, मेंटली डिस्टर्ब झालो. मेंटली डिस्टर्ब होण्याचं कारण म्हणजे आपण जशी प्रगती करत आता माझ्या व्यवसायामुळे अडचण निर्माण झाली. जशी प्रगती करत चालली होतो तसे आजूबाजूला सामाजिक विचार जे असतात, कसं काम करतो बघूया, तुलाही जमणारच नाही, करू शकणार नाही, केल्यानंतर तुझ्या कामात अडथळे आणणार, आणि ॲक्च्युली तो वे कसा जायचा, रस्ता कसा जायचा, एवढं मला त्या ठिकाणामध्ये मला कळत नव्हतं.